आज सकाळची सुरुवात आहे ना कोराची आणि लिंबूनी घेतली, कारण माझी तब्येत थोडी खराब होती. आता ही कोराची आणि लिंबू घेतले की जरा आराम पडतो. आणि नंतर आज आम्ही चाललो होतो मामाची इकडं. आता मामाची इथं आम्हाला आमंत्रण होतं की दोंडे जेवणाचं, त्यामुळे निघालो होतो. इथं मामाची मुलगी आली होती आणि हे मामाच्या मुलीचं छोटंसं बाळ. एवढं छान आहे ना. शिव रोडला होता तोपर्यंत त्याचा आवाज देणं चालू होतं, दादा आया दादा आया. म्हणजे सगळ्यांना आपुलकीनं जवळ येतं आणि अगदी मनात प्रेमाने घर करतं. किती लहान बाळं किती निरागस असतात ना, त्यांच्या मनात असं काहीच नसतं. आणि एवढं आपुलकीनं बोलणार, सगळ्यांसोबत राहणार मिळून मिसळून. आणि त्याचे बोबडे बोल तर एवढे छान वाटतात ना, खूप भारी. एवढं सुंदर आणि क्यूट आहे. नंतर इकडे मामीचं आणि मम्मीचं स्वयंपाक बनवणं चालू होतं. आता हे धोंडे आणि पुरणपोळी बनवत होत्या, तोपर्यंत आम्ही इकडं तयारी करून घेतली. साधी सिंपलच घेतली, पण तेच छान वाटत होतं. का आपण जेवढं आनंदाने राहीन तेवढं छोटी असेल किंवा मोठी असेल तयारी, ती छानच वाटते. नंतर इकडं यांचं आपण आहेर म्हणतो, आहेर देणं, कपडे देणं असं चालू होतं. नंतर जेवण व्यवस्थित केले आणि नंतर निघालो घरी यायला. आता घरी येताना थोडंसं एन्जॉय म्हणून गाडी घेतली चालवायला आणि ते खूप भारी वाटलं. नंतर इकडं आल्यानंतर स्लॅबवरती गेलो, जरा झाडांना पाणी द्यायचं होतं. मम्मी इथं शॅम्पूचं पाणी फवारते आणि तेवढ्या वेळात आहे ना एवढं सुंदर असा पक्ष्यांचा थवा चालला होता.